नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात बघणार आहोत आपण चमचमीत, अगदी टेस्टी, झणझणीत वांगी मसाला। सगळ्यात आधी आपल्याला डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यायचं आहे। आपण ज्या प्रमाणात वांगी बनवणार आहोत त्या प्रमाणात तुम्ही खोबरं घेऊ शकता। शक्यतो डेसिकेटेड कोकोनटच घ्या, टेस्ट खूपच सुंदर येते। ब्राउन होईपर्यंत खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचे। तुम्ही ओलं खोबरं जर वापरणार असाल तरी चालेल। खोबरं काढून घेतले मी। आता त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल घेतले आणि त्यात आता चिरलेला कांदा टाकूया। कांद्यामुळे मसाला खूप छान चमचमीत बनतो, त्यामुळे कांदा अवश्य टाका आणि ब्राउन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या। कांदा अजिबात कच्चा ठेवू नका। व्यवस्थित नीट फुलेपर्यंत कांदा भाजला की मसाला खूप छान होतो। भाजत आलाय कांदा। आता यामध्येच आपल्याला बाकीचं सुद्धा साहित्य टाकायचे। डेसिकेटेड कोकोनट आपण कोरडच भाजून घेतलं होतं। कांदा तळायला मात्र तेल घेतलेलं आहे। आलं लसूण त्यातच टाकायचं आहे आणि मूठभर कोथिंबीर। हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। मसाला व्यवस्थित छान भाजला गेला की तो 10-15 दिवस तरी अगदी व्यवस्थित छान टिकतो। पण त्यासाठी कोथिंबीर जी आपण धुवून घेतलेली असते त्यातलं पाणी आटेपर्यंत, सुकेपर्यंत मसाला व्यवस्थित परतून घेतला पाहिजे, तरच हे वाटण टिकू शकतं। अगदी छान खुटखुटीत ब्राउन झालेला आहे। आता हे सुद्धा काढून घेतले मी खोबऱ्यामध्येच, त्याचं वाटण करून घ्यायचंय। वांगी चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये नीट चेक करून मीठ भरून घ्यायचंय। मीठ भरल्यामुळे वांगी अगदी व्यवस्थित छान आतपर्यंत टेस्टी लागतात। आता हे जे आपण वाटण बनवून घेतले ते एकत्र करूया। त्यामध्ये शेंगदाणा कूट घालायचे आवडीप्रमाणे। 1 चमचा हिंग टाकलाय। कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आपल्या चवीप्रमाणे। 1.5 चमचा घेतलाय मी इथं। आणि त्यानंतर हा आहे मटण मसाला। मटण मसाला अवश्य टाका, नसेल तर किचन किंग मसाला टाकला तरी चालेल। 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे आणि चवीप्रमाणे मीठ। वांग्यात सुद्धा मीठ टाकलेलं आहे, ते लक्षात ठेवून मीठ टाकायचे। आणि 1 चमचा घातले तेल। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। घाई गडबडीच्या वेळी हा मसाला तुम्ही आधी बनवून ठेवलात तरी चालेल, म्हणजे ऐनवेळी फक्त वांगी चिरायचं काम बाकी राहील। मसाला सगळा व्यवस्थित हाताने मिक्स करूया, म्हणजे टेस्ट छान येते आणि सगळीकडे मसाले मिक्स होतात। आता वांगी भरून घेऊया। रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि वांगी कशी आवडली का तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे मी थोडंसं। आता त्यावर जिरे मोहरी टाकूया। बाकी सगळे मसाले आपण वाटणात घातलेले आहेत। जिरे मोहरी नीट तडतडल्यानंतर त्यावर आपण टोमॅटोचे काप टाकूया। टोमॅटोचे काप टाकल्यामुळे वांगी खूप स्वादिष्ट बनतात, त्यामुळे टोमॅटो अवश्य टाका। आता त्यामध्ये भरून घेतलेली वांगी टाकायची आहेत। अतिशय छान चमचमीत बनतो हा वांगी मसाला। नक्की ट्राय करा ही डिश। प्रवासासाठी सुद्धा खूप छान बनते, शिवाय टिफिनसाठी आणि पाहुणे आल्यानंतर सुद्धा अगदी झटपट होणारी डिश आहे। 2 मिनिटांसाठी झाकण झाकायचं आहे। खूप वेळ झाकण झाकू नका, नाहीतर तळाशी वांगी लागतात। 1 मिनिटांनी लगेचच परतून घ्यायची। पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाहीये आपल्याला। आता उरलेला मसाला टाकून घेऊया।
छान परतून घ्यायचे आहेत आता. तळाशी लागू न देता व्यवस्थित लक्ष ठेवून परता. आता छोटी 1 वाटी गरम पाणी टाकलेलं आहे. पाणी गरमच टाका, थंड पाणी अजिबात टाकू नका. 5-7 मिनिटं वाफ देऊन घेतल्यानंतर वांगी तयार आहेत. बघा, खूप छान स्वादिष्ट, अगदी चमचमीत आणि सुंदर बनली आहेत वांगी. नक्की ट्राय करा ही डिश. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन सुंदर रेसिपींसह पुन्हा भेटूया.